सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला बाहेरचं खाणं प्रकर्षानं टाळावं लागेल, अन्यथा तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. विरोधक तुमच्या नोकरीमध्ये कट रचू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा. आई वडिलांची सेवा करण्याची आज तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या शुभ कार्यासाठी चांगला राहील. जोडीदाराला भेटल्यामुळे तुम्ही उत्साही व्हाल. व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतील. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानं निर्णय घेण्यास तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सावधगिरीनं काम करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तो वाद वाढू शकतो आणि यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आज संध्याकाळी तुम्हाला मिळणार आहे. सामाजिक आणि राजकीय कामांवरती चर्चा होईल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये मोठ्या रकमेची अपेक्षा तुम्हाला असेल, त्यामुळे तुमचं नशीब उजळेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आज तुम्हाला भावा बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणाबाबत आज समस्या येतील, परंतु त्या लवकरच सुटतीलही. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला व्यवसायामध्ये मोठ्या रकमेची अपेक्षा देखील राहील. आज तुम्हाला कामामध्ये अधिक परिश्रम घ्यावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास तुमचा फायदेशीर ठरेल, परंतु आज तुम्ही कोणाशीही वाद घालू नका. आज तुम्ही तुमच्या जीवन साथीदारासोबत एका खास कार्यक्रमाला जाल. आज तुमच्या आईच्या आरोग्याची तुम्हाला खास करून काळजी घ्यावी लागेल. आईची तब्येत थोडीशी नरम राहू शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल, कारण कुणीतरी तुमच्या मालमत्तेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अधिकचे कष्ट घ्यावे लागतील, तरच त्यांना भविष्यामध्ये यश मिळेल. तुम्हाला आज कामासाठी पैसे खर्च करावे लागतील, परंतु त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा व्यस्त राहील. जोडीदारासाठी तुम्हाला खास करून वेळ काढावा लागेल, तरच आज तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थी अधिकची मेहनत घेतील आणि याचा त्यांना चांगलाच फायदा होईल. व्यवसायामध्ये नवीन भेटी तुम्हाला फायदेशीर ठरतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नोकरीमध्ये काहीतरी विशेष बदल घडवणार आहे. दिलेलं काम लवकरच पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वीही व्हाल. व्यवसायामध्ये तुम्ही आज नवीन योजना बनवाल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल.
आज सासरच्यांकडनं पैशांची अपेक्षा वाढेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय दृष्टिकोनातून चांगला दिवस आहे. जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीकडनं तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी थोडे पैसे खर्च होतील. तुम्ही आरोग्याबाबत थोडे चिंतेमध्ये राहाल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. घर किंवा दुकानाशी संबंधित कोणतंही प्रकरण चालू असेल ते आज संपेल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवतील, त्यामुळे आज तुम्ही डोळ्यांची काळजी घ्या. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करायला विसरू नका. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींना आपल्या समस्येबद्दल सांगावं लागेल, ज्यामुळे तुमच्या समस्या लवकर सुटण्यासाठी तुम्हालाच मदत होणार आहे. छोट्या मोठ्या मारामाऱ्या होत राहतील. बुद्धीनं तुम्हाला काम करावं लागेल. आई वडिलांसाठी तुम्ही भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला ऑफिसची कामं सावकाश आणि नीट पद्धतीनं करावी लागतील. पार्टनरशिपमध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक तुम्हाला नुकसान देईल, परंतु मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळताना दिसतंय. व्यवसायामध्ये तुम्हाला भावंडांचा सल्ला प्रभावी ठरेल. तुम्हाला आज जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा आणि देवी पार्वतीचं जिथं कुठे तुम्हाला मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन पूजा अर्चना करू शकता. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदानं भरलेला असेल. गुंतवणुकीबाबत व्यवसायामध्ये काही तणाव निर्माण होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन करावा लागेल. कामामध्ये तुम्हाला तुमचे सहकारी आज मदत करतील. जर तुम्ही लग्नासाठी उपवर असाल तर लग्नाविषयी तुमच्या घरामध्ये चर्चा होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.